तुकाराम देवकर यांचा 4 चरणी अभंग या डोंगरगावी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आणि या अभंगातला एक असा विचार करायसारखा आहे. स्थितीतून बदल झालेला अनुभव तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. बंधनातून सुटलो आता पोटभर भगवंताचं भजन करणं, त्याला धरी म्हणतात. आता माझ्या माहेरला आलो, आडवे येणारे विकार दूर झाले आणि सुस्थितीला आलो म्हणजे माहेर. सुख दुःखाच्या प्रसंगातून सुद्धा भगवंताचं नामचिंतन हे परिहार्य देतात आणि स्वतःहूनच अनुभव म्हणतात. चारित्र्याला धक्का न लागता देह दादात्म्यातून मुक्त परमात्मा संधी मिळाली हा शेवट आहे. या ठिकाणी बरेच सुज्ञ आहेत, जिज्ञास वर्ग आहेत. देवाचं द्वार घेऊन देवळाच्या दारात आलात. देवळाचं दार तुमच्या घरी आले नाही, तुम्ही देवळा दारात आलात. देवाचं द्वार या शब्दाचा तांत्रिक मनुष्य हे ज्ञान मंदिर आहे, देवळाचं दार आहे. पण देवाचं द्वार जोपर्यंत मिळत नाही तोवर देवळाच्या दारात येत आहेत. जोपर्यंत देवळाच्या दारात येता येत नाही तोवर श्रवण भक्ती घडत नाही. जोपर्यंत श्रवण होत नाही तोवर आसक्तीचा त्याग होत नाही. जोवर आसक्ती तुटत नाही तो विरक्ती प्राप्त होत. जोवर विरक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञान विरक्ती प्राप्त होत. पुढे भक्तीने धैर्य होती, मागे ज्ञान. ही अवस्था तुकाराम महाराजांच्या जीवनातली आहे, त्याचा स्वतःचा अनुभव आहे. कोणाच्या निमित्तानं कीर्तन आहे हे कैलास रघुनाथराव विष्णुराव सोडके यांच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन आहे. विनीत बाळासाहेब रघुनाथ सोडके, सुभाष रघुनाथ सोडके, अमोल सोडके, समस्त गावकरी मंडळी. मृदंगाचार्य सुंदर आहेत, गायकही सुंदर आहेत. गायक सुंदर म्हणण्यापेक्षा श्रोत्यांची हुशार आहेत. वर्ग 4 असतात. पहिला वर्ग साधनाचा विचार न करणे. साध्यही माहित नाही, साधनही माहित नाही, रस्ता माहित नाही, गावही माहित नाही. आपण पामर वर्ग. कोणताही तुम्ही अभंग कीर्तन शेवटी विचार आपण करतो सततच होता. बुद्धिमान जे दोष त्याच्या पुढचा एक वर्ग विषयी वर्ग. परमार्थातला आकलन करतोय, ऐकतोय, परमार्थात बसून सुद्धा घरचं चिंतन करतोय. लोक आले म्हणून आपण येणं, ऐकावं लागते म्हणून ऐकणं, काय वर्ग नाही. अशी काही वर्ग. तिसरा एक असा वर्ग आहे आपले चांगलं व्हावं, जगाचे चांगलं. चौथा एक वर्ग असा आहे आपले हाल झाले हरकत नाही पण जगाच्या कल्याणासाठी नाही संत आहे. असं सर्व तुकाराम महाराज जगाच्या कल्याणासाठी येणारे ते स्वतःचा अनुभव सांगतात. कोणता अनुभव सांगतात? अभंगाची पार्श्वभूमिकाच अशी शेवट खूप जिवंतपणे पाहता येते का आपल्याला शेवट. शेवटाचे खूप प्रकार आहेत. अन्नदानाचा शेवट, चारित्र्याचा शेवट, कधी देहाचा शेवट. देहाचा शेवट कधी ना कधी ते होतेच. अन्नदान तर चांगलंच होते, कोणत्याही भाजीवर सर्व जोडच येते. पण या देवळाच्या दारात म्हणण्यापेक्षा देवाच्या दारात येऊन बंधनात तुटण्यासाठी जो प्रयत्न केला, जो अट्टहास केला, ते जो फळ मिळालं असं नाही. दुसरा काय म्हणजे यासाठी गेला
देवाच्या द्वारात आलो न कळणारं कळलं आहे. सगळे जन्म मिळण्यापेक्षा एकच जन्माचा आहे. बार बार नैया नैया दुर्लभो मानुष देहो देहिनां क्षणमरा. सगळे जन्म मिळतील माणूस ते मिळत नाही. हे देवाचं द्वार माणूस सुद्धा म्हणतात. देवाची द्वारी ओवा क्षण संत तुकाराम महाराजांना पदवी देणारी त्याचं नाव आहे रामेश्वर शास्त्री. तो या तुळनेशी ब्रह्मचुकाशी मनोनी रामेश्वरी आरती तुकाराम. उत्कृष्ट पंडित उत्कृष्ट रामेश्वर शास्त्री तुकोला ब्रह्मदेवी बरोबर केली, ब्रह्माच्या बरोबर केली. इतके उत्कृष्ट तुकाराम रामेश्वर भक्त देजा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. उत्कृष्ट तुकाराम महाराज त्यांच्या समोर येणारा निष्कृष्ट का उत्कृष्ट ज्या अर्थी ते तुकाराम महाराज हुशार आहेत यांच्या समोर येणारा निष्कृष्ट का उत्कृष्ट या शब्दाचा अर्थ होते जी बुद्धी नाही, परमार्थातला नाही, आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला जिज्ञासू त्याला हुशार म्हणतात. साध्य साधनाचा परिचय रस्त्याचा विचार आहे, साध्याचा विचार आहे. असा कोणीतरी आला असा त्याला अनुमान
ध्यान उभे विटेवरी येणाऱ्या माणसाची बुद्धी चाणक्य ज्या अर्थी शिवाचं मानून ठेवले त्या अर्थी सुंदर ते ज्ञान झालं कोणते कीर्तन असं नाही टाळीतोबा टाकले मृदंग बरोबर आहे पण अभंगाची सुरुवात झाली एक एक विठाबाई काय समजा मृदंग कीर्तन समजा काय समजा नक्की उभा टाकून आता मालिका सुरू केली त्याकरता कीर्तन नाही त्याला अनुमान प्रमाण म्हणतात अनुमान प्रमाण विद्यार्थी आता इथं अनुमान प्रमाण झाले संत तुकाराम मागणी उत्कृष्ट ते विचारणार सुद्धा उत्कृष्ट प्रश्न मात्र असा आहे आपण मनन लावायचे प्रश्न करता योग्य असावं सांगणारा योग्य असावं मला थोडं ज्ञानेश्वर माऊलीचं आठवतं निवृत्तीनाथ निवृत्ती माऊली ज्ञानराज वडील गेल्यापासून माझ्याकडे जी जबाबदारी होती ती मी सांभाळू शकलो नाही आता हा तुला प्रश्न आठवते जे मला कर्तव्य माझ्या ढकल मी सांभाळू शकलो नाही ज्ञानेश्वर महाराजांचं उत्तर या बंगात आपण उत्तर द्यायचं कसं ज्ञानेश्वर उत्तर बरोबर आहे प्रश्न कसा आहे माझ्याकडे आलेली जबाबदारी मी पाहू शकलो नाही याचं मला दुःख आहे तेव्हा ज्ञानेश्वर पुढे हे जोडवणी ज्ञानेश्वर हातून म्हणतात सांभाळलं बा कृपाळा निवृत्ती राजा मला तुम्ही बापाप्रमाणे सांभाळलं निवृत्ती राजा उत्तर योग्य तसं इथं उत्तर योग्य तुकाराम महाराज सांगतात विचाराचा प्रश्न कोणता आहे आजपर्यंत मागच्या जन्मापासून या जन्मात सुद्धा तुम्ही साध्य साधनाचाच विचार करीत राहिला आता साध्य साधन म्हणजे काय विचार सांगतो पंढरपुराला जायचं ठरले काही अयोध्येला जायचे ठरले काही काशीला जायचे ठरले कोणी कुणीकडे पण ठरले सगळ्यात पंढरपूर श्रेष्ठ महाराष्ट्राचे उपास्य नव्हे सगळ्यांनी विचार केला बिलकुल रद्द केलं आणि निघाले पंढरपूरला पक्षापेक्षा गो बेस्ट पद्धतीने करीत हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम राम रस्त्याने जाता जाता माळेगाव जाऊन पोहोचली जायचं कुठे ठरलं पंढरपूर रस्ता चांगला होता का कसा होता पण भर रस्त्यातून माळेगावला पोहोचले म्हणजे साध्याच रस्ता बरोबर आहे साधन बरोबर आहे साध्य चुकलं महाराजांचं साधनही चुकलं नाही पण साध्य चुकलं नाही आयुष्यात त्यांनी एकच केलं सदा नाम घोष करू हरी Come on!
परमार्थाला लागलो. त्याने पहिलं उत्तर दिलं रावणाच्या पतंगाचं. अभंगाच्या प्रथम क्षण आता आलो. माझा गोड झाला. कशाचा गोड झाला त्याला उदाहरण देतो. आंब्याच्या झाडाचं उदाहरण घ्या. चिंच आली तर आंबे येत नाही, तर आंबे आले की चिंच येत नाही. असा नेहमी जिथं संतती खूप असते तिथं संपत्ती कमी. जिथं संपत्ती खूप आहे तिथं संतती कमी. इथं ज्याला हे आहे त्याला हे कमी. देवाचं निस्मित बोली. आधी आंब्याचं झाड येत नाही, आलं तर त्याला कैऱ्या लागत नाही. एकूण तिकून कैऱ्या लागल्या तर गारानं काही वाऱ्यानं पडल्याशिवाय राहत नाही. एकूण तिकून काही चांगले आले आणून ठेवले घरी, त्याचा काही खाड तरी घातला झाला खाडच, त्याचा खाडच झाला. पण जे काही राहिले ते गवतात घातले. गवतात चांगली निघते का नासून निघते. ही माळ घातली म्हणजे आता गवतात घातली काय भगवदसे येती थोडी. वैदिक संस्कृतीचा योग्य तुम्हाला शब्द निवडायला शब्द सांभाळ आचरण सांभाळ नसल्या मार्गे माळ लायसन घालून चांगले वागावं तर शेवट चांगलं होतं. माळ गळ्यात असून शंकर सोसायटीची भेट असेल तर काय नाही कळत नाही गळ्यात माळ गवतात घातली गवतातून पिकून निघावी तवाशी
विजया शिंदे कुरुपून गेले तैश्यामा गेले पाठवले. ज्या विकारानं परमार्थाला लागू केलं नाही त्याच्यात अहंकार पहिला, पण त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी भुजंग म्हणाले. भुजंग म्हणजे साप. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग नाही. अनेक सुख दुःखाला सहन करावं लागतं, अनेक आघात सहन करावं लागतात. प्रतिस्पर्धी पुढचा माणूस जर क्रोधात आला तर परमार्थ साधकाने शांत राहावं लागतं. हे त्याचा परमार्थाचा शब्द. प्रतिस्पर्धी माणसानं काही जरी बोलत असलं तर शांत माणसाचं एकच लक्ष आहे, ऐकून घ्यायचं, त्या प्रतिउत्तर गेलं, परमार्थाचं लक्ष. काय केलं त्याचं शांत. सगळे विकार गेले. तुकाराम महाराज ते आधीच हाकले. काम क्रोध घर केले सर्व परमार्थात रंगले. शेवट तो भला. बऱ्याच लोकांचं तुम्हाला ऐकून येते तसे. श्रीरामचंद्र प्रभूची वडील राजा दशरथ सुमंत प्रधान रथ घेऊन वापस आलाय. डोळे बांधलेत, खाली मान घातली, दारात कौशल्य बोलते, हे राम, राम कहाँ है? सुमंत प्रधान सांगताची काय सांगताले, ज्या रथात मी प्रभूला घेऊन गेलो तर रिकामा घेऊन आलो, काय सांगू. डोळे घेऊन आले. कौशल्य नुसतं पाहिलं. सुमंताला बोलतच लास बोल. त्याला सांगते रथाचे घोडे सुद्धा हुशार होते. त्या घोड्याने अशा मान जावा, तुम्हारा राम नहीं आया. हे राम म्हणून कौशल्य काय बोलते. ही आवाज राजा दशरथाच्या कानावर बसला. राम आठवलं मागचं आठवलं. हे भ्रम येतेच माणसाला. तुम्ही आयुष्यात जे केलं ते मरतो तसं येतेच पुन्हा. दशरथ काढलंय, हे कौशल्य, तो ब्राह्मण म्हणतोय, राजा दशरथ, तुला 4 मुलं होतील पण अंतकाला एकही राहणार नाही. हे राम काय ठेवलं. रामाचा बाप पण त्याला मुलाच्या काही काही भागात आम्ही बोलायला जातो. म्हातारीचं केली हे जो महाराज काय म्हणा आता विठ्ठल विठ्ठल बोले दरबार पडले तो महाराज. बघा त्याचं उत्तर बोलतो. रामाला ते काय जन्मभर आकड्या होती. दरबार सांगून आता केले नाही, दुसरं काय. किंवा पुढे एक माणूस पैसे देणे घेण्याचं होतं. आम्ही भेटायला गेलो. ते म्हणाले 200, 300, 400 शिवार म्हणा. विजू महाराज ते ठरवलं 200, 400 रात्रभर तेच. जे धंदा केला ते आला. मरणी दयाने आठवे तो त्याच गतीने पावे. मनोनी सदा स्मरावे माते तू एक म्हणून भगवंताचा सारखा परमार्थ केला, अट्टहास केला. बऱ्याच लोकांचं झालं. त्याचं दुसरं उदाहरण समजवता. सीतेला घेऊन जात असताना रावणाबरोबर जटायूने युद्ध केलं. एकमेकाच्या बोलण्यात तो रावण कपटे होता. तुझं मरण कशात आहे बोल. तुला आता सांग. मला माझं मरण आणत्यात. खोटं बोलतं का? सध्या लवाडाचाच विजय. सत्याचा विजय नाही. लवाड बोललो. राजकारण रावणाकडून घ्यावं, कसं फसवावं रावणाकडून शकतो.
लक्ष्मण पडत नव्हता पण राम गेला म्हणून ठेवलं तेव्हा लक्ष्मण पडला. ही शिकवराव नको नीती ऐकावी रामचंद्र प्रभू. रामायण नाटक नाही तो इतिहास आहे. काय झालं हे त्याच्या तुझं मरण कशा ते खरं सांगून माझं मरण पण खाते ज्या ठिकाणी उडी नामठात झालं आणि दोन्ही पण खोपून टाकले. हे राम कुणाची आठवण गेली. हे राम रामचंद्र प्रभू आले मांडीवर घेतले जटायू. सगळ्या खाना पुढे सांगितले मागे देखत गेलं रावण असं केलं माझे पण खोपून टाकले. दुःख कशाचे विचारले. हे रामचंद्र प्रभू मरायला त्याचं दुःख नाही माझे पंख गेल्याचं दुःख नाही पण माझ्या देखत सीता गेली याचं मला दुःख आहे. बाबरी मस्जिद थोडा कलकत्त्याचा एक मुलानं खाली पडला. आईनं उत्तर दिलंय हे सज्जन हो मुलगा गेल्याचं दुःख नाही पण अजून एक मुलगा येत असता तर ह्या कामी लागला असता. तसं जटायू उत्तर देतोय मला एकच दुःख आहे माझ्या देखत पुन्हा देऊ पंख देऊ. जटायू हरे राम मुनी प्रेत निरत उदाहरण राम मुखाला आलं तर चांगलं पाहिजे. अंत काले मागे व सुगंध मुखाकडे आता तुम्ही प्रत्यक्ष माझं एकच म्हणणं आहे तुमच्या मांडीवर माझा प्राण जावा. काय का प्रमाण होते दुःख मध्ये सुखा नाही काही काही स्वतःच्या हातानच बलिदान त्याला काय म्हणते करू नका. भूताच्या जन्माला जावं ते पुन्हा काही म्हणून वैतागून जाऊ नका. वैताग जर आला पावशेर गाव घ्या भोपे कपडे घाला भटावर बसा आत्महत्या तरी करू नका. बऱ्याच ठिकाणी ऐकले वैताग चांगला नाही ते ह्याचा शेवट चांगला फक्त दे द्या कसा द्याला काही न म्हणता काही कसे गेले अंतुनावर पडले. 6 महिने झाले सगळी माणसं भेटायला आले. माणसं भेटायला आले तरी विठ्ठल 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 विठ्ठल. भजन झालं का कीर्तन झालं का मंदिरातला हरिपाठ झाला का रामायण झालं का काही विचारात येत म्हणत बसणार. काय केलं असं त्या माणसानं. आता याच्यावर तुम्हाला कळालं का जन्मभर हेच काम केलं असेल तर येणाऱ्या माणसाला सुद्धा येत. आता काही माणसाला बिस्किट घेऊन येते समोर सफरचंद घ्या घ्या याला जात नाही दुसरेच खाऊन जाते. याला ते कळत नाही खायचं सुद्धा. त्याला म्हणतात आता काय आता काय आता काय आता काय उरलं नाही आता काय उरलं नाही काहीच उरलं नाही. आता काही उरलं नाही म्हणत जातं. काय झालं का शेवट झालं का शेवट. आयुष्यभर काहीच केलं नाही म्हणतच गेलं आणि काहीच झालं का. हरिपाठ कीर्तन झालं का मंदिराचा कळस काढला का भोगीत गेला. शरीराचे हाल झाले दुःख भोगायला 6 महिन्यापासून पण परमार्थाचं चिंतन करीत गेला. देह जाऊ हेच घडी देह जाऊ हेच घडी
दर्शन घ्यायला मोठी झाली का मुनी गेला देहाला दुःख आहे शरीराला त्रास आहे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे पाय चिंतित गेला उदाहरण बघा किती साधे सापडते सांगत नाही सांगते काहीचे उदाहरण बघायचंच काम नाही इथे शेषकांना भागवत करायचे समोर जड भरीत राजा कशा म्हणाला आश्रम वैतागून आला का मनानं आला म्हणून हेच पाहिजे होतं काही वैतागाने यायचे बरेच गेले आळंदीला वैतागाने गेले विभीषण वैतागानं आलाय मनात नाही आलाय मनानं आलाय या संसारात काही पडलं नाही बंधनात पडून पडून शेवटी शेवट चांगला होत नाही मुलांचा त्याग पत्नीचा त्याग राज्याचा त्याग सर्व सुख मिळालं प्राप्त झालं सर्व सुख मिळाला बहादुरकी केली बिचारे देवासाठी सगळे लोक वर्णन करू लागले आश्रमात आला ऋषीचा आश्रम मस्त मांडी भरू लागला ओम नमो भगवते वासुदेवा मान लागत त्या जेवण समोर हरणाचं पिल्लू वाहत असताना दया करणं हे बरोबर पण दयेचं रूपांतर मायेमध्ये पशु पक्षी असावं नाही असं नाही पण मायेचं पणातून तुटावं भगवंताकडे ते तुटलं घरदाराची आसक्ती सुटली आणि हे हरणाचं पिल्लू हे हरणाचं पिल्लू हरण अरे अरे जेवायला बरोबर फिरायला बरोबर कुत्री घेऊन फिरायच काही ते माणसं बऱ्याचशेला पाहिलं मी म्हणजे काय फिरायला म्हणजे पाय पडले तुम्ही त्याला नाही त्यालाही सवय लागली फिरायला कोणाला कुत्री घेऊन असं त्याला त्या हाडाच्या पिल्याचा लढा लागला त्या लढ्याचं रूपांतर झालं माईक हाडपणा बंधनात आसक्ती तुटली नाही विरक्ती प्राप्त झाली नाही बंधनात पडला घराचं सुटलं पण हेच नाही घराची उपाधी सुटली पण मठाची उपाधी लागली आता आपण बरेच म्हणजे
कधीतरी असं आमच्या लोक दोन महात्म्यांचा धडा घ्यायचा. एक माधवबाबा म्हणून संत होता, जन्मामध्ये पर्यंत परमार्थ केला पण कोणा उपाधीत नाही सापडली. या रस्त्यानं जायचं मार्गदावने गेले शिवाजी महाराज मात्र कीर्तन बसतो आणि गणेशोबा विषयांचा आहे कीर्तन आम्हाला दुसरा विषयच नाही. आता चांगल्या सज्जन माणसानं जर या उपाधीचं कोणी जर तो घ्यायला पद, राष्ट्रपतीचं पद, मुख्यमंत्री पद, पालकमंत्री पद, हे पद 5 वर्षात पुन्हा राहत नाही. त्याला रिटायर करून लागतो. माजी मंत्री आहे, महाराजाला आहे का कधी माजी महाराज आहे म्हणून? आम्हाला फक्त एकच बाप या उपाधीच्या बाजूला कोणतीच उपाधी नको. उपाधी वेगळे Yeah.
11 वाजता उपस्थित झाले. सर्वांचं अभिनंदन. वदंगाचार्य शुद्ध होते. अशीच मुलांना सद्बुद्धी द्यावी आणि वडिलांचे शब्द त्यांनी जे सांभाळला परमार्थ, त्या परमार्थाला विरोध करू नका, ते सांभाळा. ज्ञानेश्वर Oh,